गुरुदैव दत्त. कस्तुरी मृगासारखी अवस्था. स्वतःमध्येच असलेल्या कस्तुरीचा सुगंध शोधत जसा एखादा कस्तुरी मृग अस्वस्थपणे भटकतो, तसंच भक्त देखील स्वतःच्याच हृदयातल्या श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंच्या दर्शनासाठी जन्मोजन्मी भटकत असतो. तो सुगंध स्वतःच्याच नाभीत असल्याचं कस्तुरी मृगाला ठाऊक नसल्यानं तो व्याकुळ असतो. पण स्वतःच्याच अंगातून तो सुगंध येतोय हे जेव्हा त्याला कळतं, त्या क्षणी त्याचा शोध संपतो आणि तो शांत होतो. त्या सुगंधाप्रमाणेच श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभू आपल्या हृदयामध्ये सदैव असतात. पण आपण मात्र जन्मानुजन्म त्यांना बाहेर शोधत भटकतो. ते केवळ देवळामध्ये, मूर्तीमध्ये किंवा ग्रंथामध्ये नसून ते भक्ताच्या हृदयामध्ये देखील सदैव असतात. मात्र अज्ञानामुळे आपणच त्यांना बाह्य जगामध्ये शोधत भटकतो. मात्र अंतर्मुख प्रवास सुरू झाल्यानंतर आपल्याला जाणवतं की ज्यांना आपण जन्मोजन्मी बाहेर शोधतोय ते श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभू तर आपल्याच हृदयामध्ये आहेत. हीच तर परमशांती आणि आत्मज्ञान असतं. त्या क्षणी जन्मोजन्मीची भ्रमंती आणि व्याकुळता संपते आणि आपण श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंच्या अनंत कृपेचे साक्षीदार होऊन जातो. कस्तुरी मृगाला स्वतःच्याच नाभीतल्या कस्तुरीचा शोध लागतो, तसंच आपल्याला आपल्याच हृदयातल्या श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंचं दर्शन घडून आपण मुक्त होऊन जातो. हा आपल्या भक्तीचा परमोच्च क्षण असतो. गुरुदैव दत्त.